नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण TET पेपर 1चा मानसशास्त्राचा आज अभ्यास बघणार आहोत. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये 82 प्रश्नापर्यंत बघितलेले आहेत. आज 83व्या प्रश्नापासून सुरू करूयात. प्रश्न बघूया. सध्याच्या शिक्षण पद्धतीत शाळेत व्यक्तिगत अध्ययनापेक्षा सामूहिक कार्यातून अध्ययनावर भर दिला जात आहे. यामागील मुख्य कारण कोणते? तर यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये असणारी अध्ययनासंबंधी व्यक्तिगत प्रतिस्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्ययन घडून येण्याकरिता विद्यार्थ्यांना सामूहिक कार्यात गुंतवून ठेवल्याने शिक्षकाची जबाबदारी कमी होते. म्हणजे काय म्हणले याच्यामध्ये, सध्याची शिक्षण पद्धती आहे यामध्ये व्यक्तिगत अध्ययनापेक्षा सामूहिक कार्यातून भर दिला जात आहे. यामागचं जे मुख्य कारण आहे ते काय आहे? आणि प्रश्न याच्यामध्ये ऑप्शन बघा, तिसरा आहे शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणे शक्य नसते म्हणून का 4 व्यक्तिगत अध्ययनासाठी लागणारे अध्ययनविषयक श्रम वाचविण्यासाठी. तर बघा शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे ऑप्शन बरोबर आहे. कारण याचं जे मुख्य कारण आहे त्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये असणारी अध्ययनासंबंधी व्यक्तिगत प्रतिस्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्ययन विद्यार्थ्यामध्ये घडवून आणायचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 84. पूर्व बाल्यावस्थेतील मुलांना त्यांच्या स्वतःशी संबंधित विषयच चित्रीकरणासाठी द्यावेत कारण त्यांचे सर्व विचार पूर्णपणे आत्मकेंद्रित असतात. अन्य विषय त्यांच्या अनुभव क्षेत्रातील नसतात. कोणत्याही विषयाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी कल्पनाशक्ती त्यांच्याजवळ नसते. 4 त्यांना साहित्याचा उपयोग प्रभावीपणे करता येत नाही. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 2 हे ऑप्शन इथं अगदी बरोबर आहे. का तर इथं कसं आहे, पूर्ण बाल्यावस्थेतील मुलांना त्यांच्या स्वतःशी संबंधित विषयच चित्रीकरणासाठी द्यावे कारण अन्य विषय त्यांच्या अनुभव क्षेत्रातील नसतात. बाकीचे विषय त्यांच्या अनुभव क्षेत्रामध्ये नसतात. म्हणूनच इथं या प्रश्नाचा आपल्याला खूप काळजीपूर्वक विचार करायचा आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. एका शिक्षिकेला विद्यार्थ्यातील प्रतिभेचा विकास करायचा आहे. आपल्या उद्दिष्ट प्राप्तीकरिता तिने कोणता मार्ग वापरू नये? बघा, एका शिक्षिकेला विद्यार्थ्यामधली जी प्रतिभा आहे तिचा विकास करायचा आहे आणि ते उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, तर मग तिने कोणता मार्ग वापरू नये? आता इथं कोणता मार्ग वापरा म्हणलेला आहे का? नाही, तर वापरू नये म्हटलेलं आहे. हे काळजीपूर्वक आपल्याला नीट अभ्यासायचं आहे. तर यामध्ये पर्याय आहे विद्यार्थ्यास तणावाचे नियंत्रण करण्यास शिकवणे, प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यापासून वेगळे करणे, सहशालेय उपक्रमातून त्यांच्या प्रतिभेला वाव देणे, त्यांना प्रश्न विचारण्यास व नवनिर्मितीस प्रोत्साहन देणे. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे ऑप्शन इथं बरोबर आहे. कारण प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर सामान्य विद्यार्थ्यापासून वेगळं बसवलं तर हे चुकीचं ठरणार आहे. हा मार्ग वापरायचं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की प्रतिभाशाली जे विद्यार्थी असतो तो त्याच्या भाषेमध्ये त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्याला समजेल असं समजावून तो सांगू शकतो. म्हणून त्याला ते वेगळं बसवायचं नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. 86. राधाच्या शिक्षिकेस असे लक्षात येते की राधा बरेचदा पुस्तक जवळ घेऊन वाचते व फळ्यावर लिहिलेल्या माहितीवर बरेच प्रश्न विचारते. राधाची शिक्षिका तिला डॅश डॅश म्हणून ओळखेल. काय म्हणून ओळखेल? कर्णबधीर, अध्ययन अकार्यक्षम का सेरेब्रल पाल्सी का दृष्टीदोष? तर बघा, म्हणजे राधाला पुस्तक वाचताना चेहऱ्याच्या जवळ घेऊन वाचावं लागतं आणि फळ्यावर लिहिलेलं तिला माहितीवर बरेच प्रश्न विचारते. म्हणजे याचा अर्थ तिला बघा
प्रश्न विचारते पण चेहऱ्याच्या जवळ पुस्तक घेऊन वाचते म्हणजे दृष्टीदोष असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्याकडून सर्जनात्मक उत्तर येण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारावेत? विषयाशी संबंधित प्रश्न, मुक्त प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि बंदिस्त प्रश्न. तर बघा, या ठिकाणी आपल्याला मुक्त प्रश्न विचारल्यानंतरच मुलं तुम्हाला सर्जनात्मक उत्तर मुलांकडून येईल. यासाठी आपल्याला मुक्त प्रश्न इथं विचारावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय? जेव्हा एक शिक्षिका दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर सांघिक अध्ययन कृतीमध्ये सहभागी करते तेव्हा ती सामान्य विद्यार्थ्याच्या अध्ययन करण्यात अडचणी निर्माण करते का दृष्टिबाधित विद्यार्थ्याविषयी सामान्य विद्यार्थ्यात सहानुभूतीचा दृष्टिकोन तयार करते का समावेशक शिक्षणानुसार अध्ययनास प्रोत्साहन देते का दृष्टिबाधित विद्यार्थ्याचा जाणीवपूर्वक तणाव वाढवते? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे, कारण समावेशक शिक्षणानुसार अध्ययनास प्रोत्साहन देणे. आता पुढचा प्रश्न बघूया. एखाद्याची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे जन्मवय व मानसिक वय सारखेच असणे का जन्मवयापेक्षा मानसिक वय खूपच कमी असणे, जन्मवयापेक्षा मानसिक वय अधिक असणे आणि 4. जन्मवय व मानसिक वय दोन्ही अधिक असणे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जन्मवयापेक्षा मानसिक वय खूपच कमी असणे. मानसिक वय जर खूपच कमी असलं तर त्या मुलाला तुम्ही कितीही जर सांगितलं तरी त्याची बुद्धिमत्ता ही सरासरी बुद्धिमत्तेपेक्षा कमी असते, असंच इथं आपल्याला म्हणता येईल. तर पुढचा व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.